आपलं 12th फिजिक्स सेकंड चॅप्टर सुरू आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑलरेडी या चॅप्टरवर 1-2 लेक्चर्स आपले झालेले आहेत. तिथं आपण फ्लुइड बाबतीत इंट्रोडक्शन घेतल्या आणि एक पॉइंट कव्हर केल्या, ते आहे प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. एखाद्या सिलेंडर मध्ये एक इमॅजिनरी सपोज एक कंटेनर आहे फिल्ड विथ वॉटर. या कंटेनर मध्ये मी जर एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलो, सपोज त्या सिलेंडरचा बेस एरिया आहे ए, हाईट आहे एच या इमॅजिनरी सिलेंडरची, तर या इमॅजिनरी सिलेंडरच्या बॉटमवर जे प्रेशर क्रिएट होते, दॅट इज प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. दॅट प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. हे डेरिवेशन आपण घेतल्या आणि हे जे प्रेशर आहे या सिलेंडरच्या बेस एरियावर डिपेंड करणार, ते फक्त हाईटवर डिपेंड करते. इमॅजिनरी सिलेंडर जे आपण कन्सिडर करता त्याच्या हाईटवर डिपेंड करते, एवढं लक्षात असू द्या. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड डेन्सिटी ऑफ द लिक्विड. ते सिलेंडर कोणामध्ये डिप्ड आहे, कोण्या फ्लुइड मध्ये आहे, इमॅजिनरी सिलेंडर कोण्या फ्लुइड मध्ये आहे त्याच्या डेन्सिटीवर डिपेंड करते. हे जर सिलेंडर एअर मध्ये असेल तर एअरची डेन्सिटी आपल्याला कन्सिडर करावं लागेल. हे जर इमॅजिनरी सिलेंडर मी वॉटर मध्ये कन्सिडर केलं तर वॉटरची डेन्सिटी कन्सिडर करावं लागेल. हे आहे प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जनरली राहते एअर. फ्लुइड जर राहत असेल कोणतं तर त्या फ्लुइडला आपण एअर असं म्हणतात. तर आपलं जे अर्थच्या सरफेसवर जे ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये जनरली राहते एअर. आता एअरचं काही ना काही वजन राहते. सपोज हे ऍटमॉस्फिअर आहे, हवेचं काही ना काही वजन राहते. त्या वजन राहिलं म्हणजे त्याचा डाऊनवर्ड पुल राहते ड्यू टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डाऊनवर्ड पुल, downward force due to acceleration due to gravity, and this downward force per unit area, force per unit cross sectional area ला आपण काय म्हणतात, प्रेशर म्हणतात. force per unit area is called as pressure, and this pressure arises due to air in the atmosphere, due to air in the atmosphere, so it is called as atmospheric pressure. This pressure arises due to air in the atmosphere, so it is called as atmospheric pressure. Now हे झालं atmospheric pressure. आता atmospheric pressure मध्ये सपोज एक लिक्विड कॉलम आहे, इथे एक इमॅजिनरी आपण कॉलम घेता, एअर कॉलम म्हणू शकता, लिक्विड कॉलम नाही. फ्लुइड इथे एअर आहे. ये एअर कॉलमचा सपोज 1 मीटर स्क्वेअर क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि हाईट काहीतरी एच आहे. फ्रॉम द सर्टन पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ टू द टॉप ऑफ द ऍटमॉस्फिअर दिस हाईट अरायझेस अप टू 8 किलोमीटर. कारण एअरचे मॉलिक्युल्स अर्थच्या सरफेसवर अप टू 8 किलोमीटर आहेत. जर अर्थच्या सरफेस पासून अप टू हाईट 8 किलोमीटर जर त्या कॉलमची झाली तर त्याला आपण म्हणता ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. 8 किलोमीटर पर्यंत त्याची हाईट राईज करते त्या कॉलमची, एअर कॉलमची.
तर जे प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर भेटते त्याला आपण म्हणायचं नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. जे आपल्याला सी सरफेसवर भेटते. कुठं भेटते? सी सरफेसवर किंवा अर्थच्या सरफेसवर. अर्थच्या सरफेसहून जसं जसं वर जाता आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीज होते. कशामुळं? तर हे जे एअर मॉलिक्युल्स आहेत कमी 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 होत जातात आणि 8 किलोमीटर नंतर एअरचे जे मॉलिक्युल्स आहेत म्हणजे त्यांची डेन्सिटी खूपच कमी होऊन जाते. म्हणून आपण एअर कॉलमची जी हाईट आहे 8 किलोमीटर कन्सिडर करता आपण. त्यानंतर व्हॅक्यूमचं एक डेफिनेशन येते इथं. अशा जागी गॅस प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा जर कमी झालं, इफ गॅस प्रेशर is less than atmospheric pressure, it is called as vacuum. जर गॅसचा प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा कमी झालं तर त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतात. पण लक्षात असू द्या, जे आपण फिजिक्समध्ये ॲब्सोल्यूट व्हॅक्यूमचा कन्सेप्ट घेतात, ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम और परफेक्ट व्हॅक्यूम, जनरल व्हॅक्यूम काय आहे? गॅस प्रेशर जर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जर कमी झाली तर तिथं आपण व्हॅक्यूम, त्या एरियाला त्या स्पेसला व्हॅक्यूम असं म्हणू शकता. पण ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम किंवा परफेक्ट व्हॅक्यूम जर आपल्याला पाहिजे असेल तर अशी जागा तिथं कोणताच मॅटर प्रेझेंट नाही पाहिजे, कोणतेच पार्टिकल्स प्रेझेंट नाही पाहिजे, इवन एअर सुद्धा तिथं प्रेझेंट नाही पाहिजे. ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम और परफेक्ट व्हॅक्यूम इज अ प्लेस where no particles of matter should present. त्याला आपण परफेक्ट व्हॅक्यूम असं म्हणतो. चला लिहून घ्या, लक्षात असू द्या. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काय? अर्थच्या ॲटमॉस्फिअर मध्ये जे एअर आहे त्या एअरचं काही ना काही वजन राहते. त्या वजनामुळं फोर्स तयार होते ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा ड्यू टू अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड दॅट फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया gives rise to pressure, and this pressure arises due to the air in the atmosphere, so it is called as atmospheric pressure. And atmospheric pressure on the surface of the earth is maximum. As we rise from the earth surface, atmospheric pressure decreases because air molecules in the in the container, the imaginary cylinder, decreases because its density decreases. एअर ची मॉलिक्युल्स ची घनता कमी होते, त्यामुळं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सुद्धा आपोआप कमी कमी होत जाते जसं आपण सरफेसहून वर जातात तसं. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं, जे आपण इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करता त्याची हाईट अराउंड 8 किलोमीटर राहते, कारण एअर मॉलिक्युल्स 8 किलोमीटर पर्यंत चांगल्या पद्धतीनं आहेत. त्याच्यावर जर गेला तर खूप कमी मॉलिक्युल्स प्रेझेंट राहतात. त्यानंतर व्हॅक्यूम म्हणजे काय? जनरल व्हॅक्यूम अशी जागा जिथं गॅस प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा कमी होईल तिथं आपण व्हॅक्यूम आहे म्हणता. बट ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम किंवा परफेक्ट व्हॅक्यूम जर पाहिजे असेल तर तिथं कोणताच मॅटर प्रेझेंट नाही पाहिजे, तेव्हाच आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅक्यूम किंवा परफेक्ट व्हॅक्यूम मिळेल. यानंतर आपल्याला घ्यायचंय ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गॉज प्रेशर.
absolute pressure and gauge pressure. इथे एक कंटेनर कन्सिडर करतो मी. Consider a container filled with a liquid, for example water. लिक्विड किंवा फ्लुइड कोणतं घ्यायला आपण वॉटर कन्सिडर करायला या कंटेनर मध्ये. फ्लुइड कोणता होईल वॉटर. आता या कंटेनर मध्ये मी एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो. imaginary cylinder whose height is h, and that is equal to from certain reference point, bottom पासून मी reference point घ्यायलो. सपोज त्याचा अप्पर कोऑर्डिनेट आहे x1, लोअर कोऑर्डिनेट x2 आहे. तर h राहील इथं x1